ती माझी हरिवृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ ती माझी अर्थ नको दिवा ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी ती विच्छेदनी जळून दी आणि कन लगे माईक पदार्थ ती माझी अर्थ नको दिवा तुका म्हणे त्याची कळली आम्हा वर्मोजी जी कर्म धर्म नाशिवंत आणि कन लगे माईक पदार्थ ती माझी अर्थ नको दिवा विठ्ठल 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 दृष्टी विटेवरी साजिरी ती माझी हरिभक्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ ती माझी अर्थ नको दिवानो काळगोतू हळर्म चक्र चालक गोपाळ नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो श्री शिवादि विश्वेशा नमो रूपाष्टादिशा व्यापका नारायणा नमो सकळ भावा नमो चित्त चालक भावा नमो विष्णुमूर्ती देवादि देवा श्री विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णु माय बापा विश्वरूपा विष्णु माय बापा परमूपा पांडुरंगा विणवितो रंक दासमी शिवक वचन ते एक ऐकावे सर्वांनी हात जोडायचे आणि पाठीमागे म्हणायचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो
सद्गुरु पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम गीता कापियो धन्य तुकोवा समर्थ केली केला हा पुरुषार्थ दयाची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू आता श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार मुनी आता श्री गुरु चरण सरोजर जडी जमण मुकुर सुधारी भरण रघुवर विमल जसु जुदाय कुशल चारी बुद्धिहीन तनु जानिको सुमिरो पवन कुमार बल बुद्धि जाने मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय भगवती Thank you.
पवनतनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसो सुरधो विठल विठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी वृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्पण देवा ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी तेथे दुष्यधनी दडून दी आणि कण लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळगे आम्हा वर्म जी जी कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुतच्या जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंतासमोर विनंती करत आहे. काय विनंती करता तुकाराम महाराज? हे देवा, ऐकलंस का? काय तर ज्याचे पाय सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे आणि जो विटेवरती उभा आहे तेथे माझी हरी वृत्ती राहो. मन म्हणाले नाही, बुद्धी म्हणाली नाही, चित्तही म्हणाले नाही. कारण मला चित्त हे चिंतन करत असतं, बुद्धी निश्चय करत असती आणि मन संकल्प विकल्प करत असतं. आणि असल्या प्रकारचे महाराज म्हणून महाराज म्हणत काय बाबा की हे देवा, माझी वृत्ती अशा ठिकाणी ठेवू की ज्याचे पाय सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे आणि जो विटेवरती का. तर बाबा हे असं तू म्हणा, मी देवा तुला म्हणायलो, पण मला असं वाटतंय तू मला देणार आहेस असं मला वाटलंय, पण तू काय देणार आहे? आणि कण लगे
अरे जे ममतेचे पदार्थ आहे तू मला देणार, त्यांचा नाश आहे, तो पदार्थ मला तू देणार आहेस असं मला वाटलं. तू देशील कारण तू देणार आहेस, उदार आहेस. मग माईक पदार्थ तेथी माझी आर्त नको देवा, माझी इच्छा सुद्धा ते मागण्याची होऊ नये देवा माझ्या मनामध्ये रे. मग ब्रह्मादिक अरे देवा तू काय या भूतलावरचे पदार्थच काय ब्रह्मदेवाचं पद तरी तू द्यायचं ठरवलं की ते नाशवानच आहे, की ते नाश पावणार आहे ना. दुःखाची चिराणी तेथे दुश्चिजणी नडून आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. या भावी खालूवरती जातोय कसा तुका म्हणे त्याची, हे मी तुला सांगितलंय ना देवा, हे मी तुला बोललोय ना देवा. हो तुका म्हणे त्याची कळले त्यातलं मर्म मला माहित आहे जे सर्व नाशवान आहे. जी जे कर्म धर्म नाशिवंत आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. अशा प्रकारचा या भंगाचा सरळ अर्थ. परंतु तुकोबरायांचं काय मनोगत आहे आपण जाणलं पाहिजे. असतो मला या ठिकाणी जी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आजचे असणारे आमचे हरिभक्तीपरायण महाराज काही वेळ काही कारणास्तव येऊ शकले नाही म्हणून आगंतुक माझ्याकडे आलेली सेवा भोवा म्हणून घ्यायला आले. ते म्हणाले बोवा, म्हटलं काय तुम्हाला ती सेवा करावं लागते. म्हटलं बरं बोवा, सेवकी सांगितलं नाही काम बरं काम म्हटलं बरं करू. परंतु त्यांचे आपले आमचे महाराज आहेत शंकर महाराज, त्यांचा फोन आला मला घरीच असताना, बोवा पहिल्या दिवशी मी येणार नाही, तुम्हाला व्यासपीठ चालवायचं. म्हटलं बरोबर ठीक आहे. माझं कीर्तन आपलं बरोबरच होईल. कसं बरं होईल? कारण फेटा या महाराजांचा, या फेट्यातलं काय बुद्धीत माझ्या उपर नाही या महाराजांची. ती माझं उभं आहे वरती अगदी पूर्ण रेडी आली. यातनं काय मला जे सुचत आणण्याचा प्रयत्न करणारे योग्य असेल ते महाराजांचं आणि अयोग्य असेल ते माझं मला परत देण्यास काय आहे. त्या घोंगडीतनं जी ऊर्जा हळूवरती त्या पेट्यापर्यंत जाणार, पेट्या लागून जाणार त्या ऊर्जेला. बोला आपला काय बोलायचे ते असतो विनोदाचा भाग सोडून द्या. आपण प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी भंडारा डोंगरावरती आज आपला सप्ताह घातला. या सप्त्याचं मनोगत एवढं महाराजांच्या मनातली जी संकल्पना आहे ना, ती संकल्पना खूप छान आहे. नवे इकल्याचा खेळ म्हणून महाराज वास्तविक पाहता जर विचार केला, वस्तुतीचं वर्णन करणे ही काही स्तुती ठरत नाही. त्यांच्या तब्येतीचा विचार केला, त्यांच्या फिरण्याचा विचार जर केला तर मला असं वाटतंय की त्यांच्या अंतःकरणाचा जो भाव आहे तो वेगळाच आहे असतो. परंतु मुळात प्रपंचातलं कितीही जरी केलं तर ते कामाला येत नाही आणि परमार्थामध्ये थोडंसं जरी केलं तर ते उपयोगाचं होत असतं. प्रपंचामध्ये किती जरी जमवलं तरी ते मला शेवटी उपयोगाला येत नाही. पण परमार्थामध्ये एवढं जरी कमवलं तर ते शेवटी आपल्या उपयोगाला येतं. परमार्थ माधन पावया जतन घेची उपायाला हरिदिनी आहे. हरिदिनी त्याचबरोबर आजची गीता जयंती आहे आणि गीता जयंती असल्यामुळं वास्तविक आजची हरिदिनी एकादशी, त्याचबरोबर गीतेचा जन्म आज झाला आहे. त्या गीतेचं स्वरूपानं विचार जर केला बापू कीर्तन आणि त्याचबरोबर विचार जर केला तर आपण आता फराळाचं करून बसलात तुम्ही आहे की नाही. म्हणजे कीर्तन आधी अजूनच 2 तास झालं तरी चालतं. मी जास्त वेळ काही बोलणार नाही. महाराजांच्या तब्येतीकडे बघा तुम्ही. मी त्यांना सांगितलं बघा 1 तासात करतो. कारण बघा आता या उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी पारायण झालं कुठे आळंदीला आवाज बसला तर इथलं पारायण, त्याच्यामुळे आवाजाची काय मलाही थोडंसं भीती वाटायली. पण जो असू द्या परमात्मा काही यांचं पटका करून आपल्याला काही म्हणायचं काम नाही. असेल तसं असं मला एवढंच सांगायचं या ठिकाणी दादा की तिचा जन्म झाला तुझ्या एकादशीसाठी. ती गीता कोणाला सांगितली? गीता भगवान कृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितली. हे आपल्याला तत्वाचा माहिती. मग कोण ऐकली? कोण ऐकली? अर्जुनाने ऐकली. ऐकली की नाही? ऐकली अर्जुनाने. कोण ऐकली? हनुमंताने ऐकले. ध्वजस्तंभावरी मानरू मूर्तिमंत सलग्न सारथी सारंग ध्वजस्तंभावर असणारे हनुमंत राया. मला त्याचबरोबर पुन्हा ऐकली. धृतराष्ट्राने ऐकली ना, ऐकली दुसरा. आणि संजयना ऐकली की नाही? मग संजयना ऐकून सांगितली, धृतराष्ट्रानं ऐकून सोडून दिली आणि अर्जुनानं ऐकून आत्मसात केली.
बरं भगवान परमात्मानं गुरु अर्जुनाला गीता का सांगितली? अर्जुना करता का नाही, ती तुमच्या आमच्या करता. ब्रह्मरसाची पारणे अर्जुना लागी केले नारायणे, हे जवसरी पावणे पातळू आम्ही. हे तत्वज्ञान भगवान परमात्माला तुम्हा आम्हाला द्यायचं होतं. हे तत्वज्ञान भगवान परमात्माला तुम्हा आम्हाला द्यायचं होतं. आणि त्यामुळं परमात्मानं महाराज साधन म्हणून त्या अर्जुनाचं निमित्त मात्र केलं आणि तत्वज्ञान तुमच्या आमच्या करता केलं. परंतु मला प्रसंग असा आहे दादा, विचार करा की महाराज अर्जुनाला भगवान परमात्मानं भगवान अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाचा उद्धार केला. पण सकल जनाचा उद्धार करण्याकरता पुन्हा परमात्माला अवतार घ्यावा लागला. ते ज्ञानेश्वर स्वरूपानं, ज्ञानेश्वर रूपानं महाराज अवतीर्ण झाले या भूतालावर. आणि ज्ञानेश्वर रूपानं अवतीर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी महाराजांनी ज्ञानेश्वरी म्हणून त्या महाराज गीतेची टीका केली. आणि ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या समोर आज महाराज काय सांगत त्या ज्ञानेश्वरी बोल, ज्ञान होय मुढा अति मूर्खच्या दगडा, असे असणारी ज्ञानेश्वरी त्या स्वरूपानं तुमच्या आमच्या समोर महाराज ज्ञानेश्वरी महाराजांनी दिली. ही ज्ञानेश्वरी महाराज तुम्ही आम्ही आत्मसात करत आहोत. आणि बघा तुम्ही कसं आहे की हे गीते रूपा तत्वज्ञान रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद बसले असताना स्वामी विवेकानंदांनी प्रश्न केला रामकृष्ण परमहंसाला, ठाकूर या गीतेचा अर्थ मला सांगा ना, गीतेचा अर्थ मला सांगा. पण महाराज रामकृष्ण परमहंस म्हणाले, नरेंद्रा अरे गीता हा शब्द वेगानं उच्चार बरं, त्याचा अर्थ तुलाच उलगडेल. गीता 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 म्हणजे गीता ही त्याग शिकते. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करा ना पण फळाची अपेक्षा करू नका दादा. आणि फळाची अपेक्षा जर केली दुःखाला कारण व्हाल. म्हणून अशी असणारी गीता. आज गीतेचा जन्म झाला, परंतु गीतेचा जन्म झाल्यानंतर देवानं अर्जुनाला सांगितली, पण कधी सांगितली बघा. पहिल्या अध्यायापासून तिसऱ्यापर्यंत अर्जुन बोलत होता पण भगवंत बोलले नाही. परंतु ज्यावेळेस अर्जुन गलित गात्र झाला, गलित गात्र झाल्यानंतर प्रसंग असा आहे महाराज त्याला आता काय बोलावं काय नाही, काही सूचना झालं. मी बोलतोय देव काही बोलत नाही, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देव देत नाही, आता काय करावं ही म्हणून भावना अर्जुनाच्या मनात झाली. आणि अर्जुनाला कशी सुटला, कार्पण्य दोषो होत स्वभावा पुच्छामि त्वां धर्म समूढे यश शालिष्यं तन्मे शिष्यस्य. म्हणून ज्ञान होण्याकरता कोणाचं तरी शिष्य व्हावं लागतं, कुठेतरी गुरु करावा लागतो दादा, म्हणून ज्ञान होत असतं. म्हणून शिष्यस्तेवं शादी मात्रा उत्पन्न. कारण अर्जुन काय म्हणाला देवाला, हे देवा मी तुझा शिष्य झालो, काय करावं मला सुचत नाही, काय करू नये मला हेही कळत नाही. परंतु काय सांगावं देवा तुला रे, देवा मला काही सूचनाचं झालंय, काही सूचनाचं झालंय, म्हणून मी तुझं शिष्यत्व पत्करतो. आणि शिष्यत्व पत्करल्यानंतर भगवान परमात्माने गीता सांगायला सुरुवात केली. ती गीता अर्जुनाच्या माध्यमातून मात्र धृतराष्ट्रानं ऐकली जागा. धृतराष्ट्रानं ऐकून काही उपयोग झाला नाही. तसं आपण कीर्तन ऐकत होतो, आतापर्यंत काय उपयोग काही नाही झाला. नळी गुंतली सोनारी कीर्तन महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देवी. कीर्तन म्हणजे पेटा बांधे कंबर बांधे लोकांना दोन शब्द सांगितले असंच ना. नाम संकीर्तन कानन पै सोपे जळतील पापी. महाराज अनेक जन्मामध्ये केलेलं पापाचं क्षालन करण्याची ताकद त्या नामामध्ये.
नाम चांगले चांगले वाईटाला चांगलं करण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. महाराज असं म्हणत असा नाम चांगलं आहे सर्व काय आहे. मला सांगा, महाराज म्हणाले बाबा प्रातःकाळी नाम घेऊ नये मला सांगा महाराज हनुमंतराया कपी बर्मा हनुमंतराया ज्या कुळामध्ये जन्मले त्या कुळाचा उद्धार त्या नामाने केला. म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचंय, किती पाप नाही असतं पाप हे होत असतं, पुण्य करावं लागतं. पाप हे होत असतं आणि पुण्य करावं लागतं. चुलीमध्ये काड्या टाकल्या की धूर होतो आणि जाळ फुंकावा लागत असतो. म्हणून महाराज पाप हे होत असतं. एका वंदितामध्ये तुझी सहजची निंदिले. पाप करण्याकरता काही लागत नाही दादा. म्हणूनच तर तुकोबाराया प्रथम भक्ती करण्याच्या अगोदर हनुमंतरायाला शरण गेले. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या हनुमंतरायाच्या का तुकोबाराया अगोदर शरण गेले. हनुमंता मला भक्ती करायची आहे, मला ते भक्ती करायची आहे, मला सांगा मी कशी भक्ती करू. बाकीच्यांना का विचारलं नाही हनुमंताला, कारण हनुमंतासारखी भक्ती आतापर्यंत कोणीही केली नाही. सेवाभाव हनुमंतरायाकडे होता, महाराज भक्तिभाव हनुमंतरायाकडे होता. आणि अशी असणारे हनुमंतराया प्रिय त्या रामाची प्रिय सख होती. मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की महाराज एवढं नाम जपलं. म्हणून कसं नाम जपलं पाहिजे, ज्या नामाचा जप कधी केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे. काळ वेळ नाम तुम्हाला कानाच्या वेळेची कशाची गरज नाही. तुम्हाला सांगा देवाची पूजा स्नान केल्याशिवाय झाल्याशिवाय चहा तो म्हटल्याशिवाय घेता येतो का. तंबाखू परंतु तसं नाम हे कधी घ्या, केव्हाही घ्या, दिसल्यानं घ्या,
निजल्याने गाता उभा नारायण. काय करणार दादा? अरे तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं महाराज, काळ वेळ ना काही काळेची वेळेची कशाची गरज नाही. झोपल्यानं घ्या, अंतरुणावर पडल्यानंतर घ्या, कधी घ्या, जशी ज्या वेळेस तुम्हाला तुम्ही वाटवी त्याच्या वेळेस नाम जप करा. त्या नामाची ताकद आहे महाराज, की पाप घालवण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. आणि लक्षात होते त्या पाप गेलं की चित्त शुद्ध होतं. आपलं महाराज पाप गेलं की चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झालाय की प्रसंग असा आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र जाती सर्वत्र. चित्ताची शुद्धता काय माहित आहे? शत्रुपणा राहत नाही, मानवाच्या मनामध्ये शत्रुत्व वृत्ती राहत नाही. हे विश्वची माझी घर ऐशी मती दयाची स्थिर मना चराचर आपणला. म्हणून मला सांगायचं बाबा, समजायचं आपल्याला दुसऱ्याचा द्वेष करण्याची वृत्ती मनामध्ये भावना आहे, दुसऱ्याचा तिरस्कार करण्याची भावना आहे. समजायचं आपल्याजवळ कुठेतरी पाप आहे आणि ते पाप घालवण्याकरता भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून ते नामस्मरण यासाठी सांगायचं आपल्याला एवढंच बघा, असं असणारं नाम जप केला पाहिजे. नामानं महाराज काय तुझं पाप जात असतं. युद्ध तुम्हाला बाजून घेऊ, कलियुगा माझी करावी कीर्तन देवी नारायण देवी भेटी. कलियुगाला कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन कोणतं? भगवंताचं नामस्मरण हेच कीर्तन आहे दादा. कंबर बाजून लोकांना दोन गोष्टी सांगणे कीर्तन जरी असलं तरी मात्र नामस्मरण हे कीर्तन असं असे. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. असं कसं विषय असा आहे, मी तुम्हाला अगोदर बोलून गेलो की गीता जयंती याची भगवान परमात्माने अर्जुनाला गीता सांगितली. आणि त्याचबरोबर महाराज त्या व्यासांनी दूरदृष्टी त्या संजयाला दिली. धृतराष्ट्राजवळ त्या संजयाला ठेवलं आणि सांगितलं होतं. महाराज धृतराष्ट्राने त्या संजयाला प्रश्न केला. काय प्रश्न केला? यत्र योगेश्वर आता प्रश्न केला ध्यानी. मग बरोबर आहे बघा, या दोन शब्दामध्ये पूर्ण गीता सामावलेली आहे. धर आणि मग यत्र योगेश्वर कृष्ण यत्र धर्मधरा तत्र श्री निर्वाणी तिरुमती मम. पण सुरुवात कुठून झाली? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुः सभा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजया माझ्या पुराण आणि माझ्या भावांच्या पुराणाचे जे भांडणं ह्याच्यामध्ये चालू आहे. काय झालं तो वृत्तांत मला सांग. असं कोण म्हणालं? धृतराष्ट्र म्हणाला. कोणाला म्हणाला? संजयाला म्हणाला. आता संजय कुठे होता? धृतराष्ट्राच्या महालामध्ये होता. मात्र प्रसंग असा होता, कुरुक्षेत्रावर होणारं जे युद्ध चाललं होतं त्या सर्व समाचार संजय धृतराष्ट्राला देत होता. धृतराष्ट्र ऐकत होता. ऐकून त्याच्या मनावर अजिबात परिणाम झाला नाही. प्रसंग असा आहे, काही माणसं परमार्थ चालू आहे हो, परंतु गळी उतरतच नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आपण परमार्थ करायला पाहिजे त्या पद्धतीने करत नाही. का करत नाही याचा असं महत्वाचा मुद्दा असा की आपल्याला आपले जी वासना आहे, आपले जे विचार आहेत ते आपण टाकून द्यायला तयार नाही. आता मला सांगा, या ठिकाणी आपण बसलो, कीर्तन श्रवणाला बसलो. काय काय श्रवणाला बसला. श्रवणाची विषयी बैसाई होऊन साम्राज्य होऊन कीर्तन श्रवण केलं पाहिजे. ऐकलं नाही पाहिजे, गोष्टी ऐकल्या पाहिजे, घरादाराच्या इतरांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. कीर्तन श्रवण केलं पाहिजे. महाराज श्रवणाचे काय होतं माहिती तुम्हाला? श्रवणाने केलं का महाराज? कीर्तन श्रवण जर केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, नामस्मरण जर केलं तर मी तुम्हाला अगोदर बोलून गेलो की चित्त शुद्ध होतं. तसं या धृतराष्ट्रानं ते संजय सांगत होता, ते धृतराष्ट्र ऐकत होता आणि दुसरे सोडून देतो. एक तुम्हाला समजण्याकरता एक गोष्ट सांगतो. तर तुम्ही मला असं काय, एक व्यापाऱ्यानं एका म्हणजे मार्केटमध्ये बाजारामध्ये बाहुल्या विकण्याकरता आणल्या. बाहुल्या होत्या 3, रंगरंगोटी सारखी होती, त्या बाहुल्यांची उंची सारखी होती. महाराज सर्व काही नक्षीकाम सारखं केलेलं होतं आणि त्याला विक्री करता मांडल्या. एक ग्राहक आला, त्या ग्राहकाने विचारलं, बुवा हिची किंमत काय? तर म्हणे हिची किंमत 10 रुपये. हिची किंमत का? हिची किंमत 100 रुपये. हिची किंमत का? हिची किंमत 1000 रुपये. असं कसं बोलता तुम्ही?
पावल्यासारखे रंगरंगोटीसारखे नक्षीकाम सारखं केलेलं आहे. आणि महाराज किमतीमध्ये भेद कसं काय हो, असं कसं काय करता? ही बावली तर सारखीच दिसती, पण किमतीमध्ये भेद का? त्याने मग काय केलं, एक बावली उचलली, एक तार घेतला, एकीच्या मात्र काय झालं महाराज, कानात टाकला एका बावलीच्या, इकडनं टाकला आणि तिकडनं निघाला. आपली किंमत ठरवा किती आहे. इकडनं टाकला आणि तिकडं बाहेर निघाला, किती किंमत? अश्व या बाहेर. दुसरी बावली उचलली, परत तार घेतला आणि परत तार घेतल्यानंतर पुन्हा तिच्या कानात टाकला, तर कानातून तोंडातून बाहेर आला. चढायचं लोक बांधणाऱ्या डोंगरावरती, चढायला बांधणाऱ्या डोंगरावरती महाराज सप्ताह आहे, छान आहे. चला महाराज गाथा पारायण आपल्या काय ऐकायला मिळतोय, दुसरं वाचता येतं, ऐकायला तरी मिळतोय. चला ना, आमचं कुठं जमतं काही म्हणा, पुन्हा जाणं भंडाऱ्या डोंगराला आपला वाल्मिक महाराजांनी सप्ताह घातला, तिथे जाणं तुम्ही आमचं कुठं जमतं. हा दुसरं लोकांना सांगितलं चाललंय हो. तसं मात्र ती काय झालं, कानात ते टाकला आणि तो डाकणं बाहेर निघाला. आता तिसरी उचलल्यानंतर तिसरी उचलली, एक तार घेतला, तिच्या कानात टाकला, तो बाहेर निघालाच नाही तार. श्रवण, मनन, चिंतन आणि निजध्यास. जे श्रवण केलं त्याचं मनन केलं पाहिजे, जे मनन केलं त्याचं चिंतन केलं पाहिजे, आणि चिंतन केल्यानंतर त्याचा ध्यास लागला पाहिजे. कैमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. तुम्हाला वेळ सांगितली अगोदर, वेळेच्या सोडायला पाहिजे तिथं, नाही तर वेळेच्या टाइम काय झाला बरं चालतं असं. म्हणून महाराज काय म्हणाले, बाबा रे, की बाबा रे, श्रवण केलं त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, ध्यास लागला पाहिजे. देवा माझा उद्धार कशाने होईल, काय करू देवा, हे देवा, हे पांडुरंगा काय करू, माझ्या मनात हे दुष्ट विचार कधी जातील, हे देवा सांग की रे बाबा, माझ्या मनामध्ये चांगले विचार कधी येतील, असं देवासमोर बसल्यानंतर म्हटलं पाहिजे हो. हीच तुकोबारांनी धोरणातली. पहा, विश्वंभर बाबापासून बोलोबापर्यंत 7 पिढ्या, 8व्या पिढीमध्ये तुकोबाराय जन्माला आले. दादा विश्वंभर बाबा महाराज काय तर पंढरीची वारी करत होते भाऊ. पंढरीची वारी सातत्यानं महाराज सतत वाऱ्या करायच्या विश्वंभर बाबांनी पंढरीच्या. आणि असं त्यांचं शरीर थकलं. हे शरीर थकल्यानंतर एक वेळेचा प्रसंग मनामध्ये विचार उरले, आज हरिदिनी आहे, पंढरीला गेलो नाही, काय देवा माझं शरीर आहे, माझा देवा पंढरीला तुझ्या भेटीला येऊ शकत नाही. परंतु त्या दिवशी रात्रीला स्वप्नामध्ये विश्वंभर बाबाला पांडुरंग परमात्मानं सांगितलं, बाबा ओ बाबा विचार, मी तुमच्या गावी येतो. आणि विश्वंभर महाराज ब्रह्मांडाचा मालक जगदीश परमात्मा माईसह, आई म्हणजे आई कोणाच्या, त्यांच्या पत्नीसह, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, विठ्ठल रुक्मिणी परमात्मा महाराज काय झालं की तुकोबारायांच्या मळ्यामध्ये आमराईमध्ये आल्यानंतर महाराज साक्षात्कार झाला तुकोबारायांना की बाबा मी कोणं विश्वंभर तुकाराम महाराजाचं झाला मला एक सवय एक बघा, मला सवय कशी की श्रोते कीर्तन ऐकते तर नुसतं म्हणते, एखादं म्हणतो बाबा हा विश्वंभर बाबाची कथा चालली ना, तुकोराम बाबा अजून तर जन्म व्हायचा तुकोबारायांचा, असं कसं बोलायला तुम्ही. तेवढ्यामध्ये महाराज झाले का विश्वंभर बाबांना स्वप्नामध्ये दाग आधी आल्यानंतर ब्राह्मी मुहूर्तावर पडलेलं स्वप्न खरं असतं. स्वप्न खोटं खरं कसं झालं बरं करा, स्वप्न खरं का खोटं, खोटं की नाही. मग मला असं म्हणायचंय, राजा दशरथाला स्वप्न पडलं, खरं का खोटं, कसं काय खोटं. महाराज प्रसंग असा आहे दादा, स्वप्नात स्वप्न खरं वाटतं, जागृतीमध्ये खोटं असतं ते. आणि त्याच प्रसंगामध्ये विश्वंभर बाबा सकाळी उठली, गावातली मंडळी, आपली जी मंडळी होती आपल्या जवळ, कारण आपली जी प्रेमातली मंडळी होती, जी बहिणी मंडळी होती, त्यांना म्हणे बाबा रे चला, आपली वारी करणारी जी मंडळी होती, चला चला आमच्या माळ्यामध्ये आमराईमध्ये पांडुरंगा. हो विश्वंभर बाबा वेळ लागले का यांना, हो कुठे देव यांच्या माळ्यात यायला, हे दररोज वारी करतात पंढरीची, म्हणून यांच्या बुद्धीचा विषय तो झाला, त्यांच्या मनात विषय तो झाला, म्हणून कुठं देव यायला लागला. पण त्यांची श्रद्धा होती विश्वंभर बाबावर. ती मंडळी बरोबर आली, आमराईमध्ये आल्यानंतर महाराज ज्या ठिकाणी अभिर म्हणजे बुक्का पडलेला होता, तुळशीपत जवळ पडलेल्या होत्या,
तुळशीपत्र होते त्या ठिकाणी त्यांनी पाला पाचोळा बाजूला केला आणि पाहिलं खाली आज रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती. आजही तुकोबारायांचं जे घर आहे ना त्या घरामध्ये रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती जी पाहायला मिळते ना ती महाराज विश्वंभर बाबाला प्राप्त झालेली मूर्ती. विठ्ठल विठ्ठल मूर्तीची पूजा करायची सर्व काय माहीत त्यांचं तर चालल्यानंतर प्रसंग असा करा विश्वंभर बाबांनी पुढे धरून देव ठेवला. माई पूजेला होती आणि त्यांना ते मुलं झाली त्यांचं नाव हरी आणि मुकुंदा आणि हरी मुकुंदा नंतर मुकुंदा मुलगा झाला त्याचं नाव विठोबा विठोबाचं नाव पदूजीला मुलगा झाला त्याचं नाव पदूजीला मुलगा त्याचं नाव कान्होजी त्यानंतर मुलगा झाला महाराज. पुढे बोलोबापर्यंत या 7 पिढ्या आल्या आणि या 7 पिढ्यामध्ये नंतर महाराज बोलोबाला मुलगा झाले त्यांची 3 मुलं झाली. एकाचं नाव काय होतं सावजी, दुसऱ्याचं नाव होतं तुकोबा आणि तिसरा होता कान्होबा. ही 3 मुलं तुकोबारायांना झाले. प्रसंग असा आहे महाराज ही वारी करत असताना या वारीच्या मध्ये एक वेळेचा प्रसंग असा प्रसंग निर्माण झाला. दादा प्रसंग निर्माण झाला तुकोबाराया मला बोललो काय झालं बोल्लोबांनी आपल्या पोरांना बोलवलं जवळ बोलवल्यानंतर विचारलं बाबा रे मी पंढरीची वारी करतोय तुम्ही जाल काय घेतलं कोणी. अरे बाबा सावजी तू मोठा आहेस रे बाबा तू जाके रे वारीला हे वारीचं कारण तर तू निमित्त महाराज हे काय तर पंढरीची वारी करत जा. सावजी म्हणाले बाबा ती लचंड आपल्या पाठीमागे लावली कारण सावजी विरक्त होते. ते म्हणाले नको ते वारीचं गेलेलं नको आहे माझ्या पाठीमागे. मग परंतु तेवढ्यामध्ये तुकोबा लहान होते. तुकोबा जवळ आले बाबा मी येऊ का तुमच्या बरोबर वारीला. आणि तुकोबांना ब्रह्मण महाराज विषय काय सांगायचं तुकोबाला घेऊन एक 8 वर्षाची अशी छोटी मूर्ती महाराज 8 वर्षाचं वय असेल तुकाराम महाराजांचं आणि ते आपल्या वडिलाबरोबर पंढरीला गेले. पंढरीला गेल्यानंतर महाराज चंद्रभागा स्नान महाराज विधी तो हरिकथा आणि परवा चंद्रभागेचं स्नान झाले आणि उभयला महाराज दोघं पिता पुत्र आठ पांडुरंगाच्या मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर देवाला नमस्कार केला. बोल्लोबांनी तुकोबरायांनी नमस्कार केला आणि देवाकडे बघितलं. देखिला डोळा बैसला मनी तुझी वदनी उचारी आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा रे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा रे दृष्टी पुढे ऐसा चितुरा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा देवाकडे बघितलं. एका कोपऱ्यामध्ये उभे राहिले गाभाऱ्यामध्ये त्या देवाकडे बघितलं आणि देखिला डोळा त्या देवाला बघितल्यानंतर मनामध्ये साठवलं हो. म्हणून आपल्या मनामध्ये काय असतं जे नसायला पाहिजे ते असतं जे नसायला पाहिजे ते असतं असू द्या. परंतु मला एवढं सांगायचं आहे की तुकाराम महाराज त्या गाभाऱ्यामध्ये आईवडिलाबरोबर गेले. देखिला डोळा बैसा म्हणी मनामध्ये बसला देव आणि काय म्हणाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा ये आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. आणि महाराज त्या देवाला आपल्या हृदयात बसवलं. घरी आल्यानंतर तुकाराम महाराज सांगावं काय झालं. तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र जर विचार केला दादा
चरित्रम रघुनाथस्य, त्याप्रमाणेच तुम्हारा तुकोबरायांचं चरित्र. अरे उसी का चरित्र लिखा जाता है दादा जिसका चारित्र अच्छा है. तुमचा आमचं चरित्राचा विचार कोणी विचार करा, जिसका चारित्र अच्छा है उसका ही चरित्र लिखा जाता है. म्हणून महाराज त्या तुकोबरायांच्या चरित्राचा विचार केला. घरी आले, त्यांच्याकडे महाराज काय सांगू, पुढे काही दिवसानंतर दिवस लुटले गेले. सावजी, तुकोबाराया, काढोबा, बोलोबाने देव ठेवला. त्यांच्या बाद महाराज कणकाई मातेला देव ठेवला आणि पूर्ण कारभार तुकोबारायांकडे आहे. महाराज बोलोबा जिवंत होते तोपर्यंत दुकानामध्ये तुकोबाराया बसायचे. तर बोलोबाकडे सर्व गावातली मंडळी स्तुती करायची. काय बोलोबा तुमचा मुलगा, काय तुमचा मुलगा, काय सचुकीचा व्यवहार आहे हो, काय महाराज सचुकीचा व्यवहार आहे त्या मुलाचा. अगदी सर्व स्तुती करायची आणि बोलोबाला बरंही वाटायचं. काय आपल्या कोणाची जर लोक स्तुती करत असतील, आपल्या कोणा लोक वाईट बोलले असेल तर बाबा चांगलं वाटतं, पण तसं नाही. बोलोबा महाराज आनंद वाटायचा. पण काही दिवसांमध्ये टिकून गेले. बोलोबाने देव ठेवला, कणकाई मातेने देव ठेवला. देव ठेवल्यानंतर परिस्थिती अशी झाली, ही जबाबदारी महाराज सावजी तर अगोदरच विरक्त होते आणि मग मात्र ही प्रपंचाची जबाबदारी तुकाराम महाराजावर आली. आणि प्रपंच करत असताना तुकाराम महाराजांकडे 4 मार्ग होते पैसे मिळवण्याचे. 4 मार्ग होते. काय होती महाराज त्यांच्याकडे? काय तर शेती होती, दुसरी गोष्ट सावकारकी होती आणि महाजनकी होती. महाराज काय सांगावं, 4 मार्गानं दुकानदारी होती. 4 मार्गानं तुकोबारायांच्या घरामध्ये धन येत होतं. धन भरपूर म्हणा तुकाराम महाराजांना कशाची कमी नव्हती. परंतु झालं काय, काही पुढे काळानंतर दुष्काळ पडला, सर्व गेलं आणि मग काय सांगू तुकोबा विकल अवस्था निर्माण झाली आणि या प्रपंचामध्ये तुकोबारायांचं मन लागत नव्हतं. हे कारण जेवढं आपण करतो तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये मन लागत नसताना महाराज काय करावं. तुकाराम महाराजांनी प्रपंचामध्ये मन लागत नाही, कुठे काय करणं काय नाही. आपली जी सावकारकीचे जे पैसे होते ते भावाला अगोदर वाटून दिले, बाबा तुझं तूच सांभाळ. परंतु आपले ज्या सर्व त्याच्या महाराज इंद्रायणीमध्ये बुडून टाकल्या. हे कारण काय, ज्यावेळी तुकोबारा हे काय केलं त्यांनी लक्षात असू द्या. हे काय केलं तो महाराज, हे तुकोबारांनी खेळामुळे केलं की ज्यावेळेस बसले त्यावेळेस त्यांची कारण त्या वह्या त्यांच्या लक्षात यायच्या. त्या वया त्यांच्या लक्षात येईल. लोकांकडे ते देणं, अरे लोकांनी देण्याची जी महाराज इच्छा आहे त्यांची, पण त्यांच्याकडे नाहीच तो कुठनं देणार होते. ही तुकोबारायांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हावी. आणि मग काय केलं, अरे हे आपल्या डोक्यात येतं नावेशा करता हे सावकारकीच्या गोष्टी बुडूनच टाका. मग त्या वया बुडून टाकल्या तुकाराम महाराजांनी. सर्व नाही मिळवले, आपल्या भावाला अगोदर वाटून दिले, बाबा तुझं तू करायचं ते काय कर. पण मात्र महाराज परिस्थिती अशी आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांना अति महाराज विकल अवस्थेमध्ये उभा केलं होतं. त्यांचं लग्न झालं होतं. पहिली पत्नी होती त्यांची रुक्माई. रुक्माबाई 3 त्यावेळेच्या आजारानं वारली. पुढे नंतर प्रसंग असा झाला महाराज, कारण जिजाबाई बरोबर महाराज पुण्याच्या मुली सावकाराची मुलगी जिजाबाई केली आणि त्या जिजाबाईबरोबर तुकोबारायांचा प्रपंच सुरू झाला. आणि प्रपंच सुरू झाल्यानंतर मग मात्र काय 18 विश्व दारिद्र्य. काय महाराज केळीवर नारळी घर चंद्र मोळी हो, कळालं? केळीवर नारळी आणि घर चंद्र मोळी म्हणजे महाराज घरात वरती पाहिलं तर चंद्र दिसत होता दादा. आणि महाराज काय सांगू, पाणी पिण्याकरता नारळाची ती नोपी असते ना ती होती हो. तुकोबारायांना तरी सुद्धा आनंद होता, कारण तुकोबारायला मिथ्यात्व कळालं होतं. तुका म्हणे त्याची हे मिथ्यात्व तुकोबारायांच्या लक्षात आलं होतं की सुख नाहीचे या गोष्टीमध्ये. आनंद होता तुकोबारायांना, आनंद वाटत होता दादा या प्रपंचामध्ये. परिस्थिती अशी झाली, सर्व काही निघार केलं. मग मात्र जिजाबाई वारंवार विचार करायची की आपल्याला ही जी दारिद्र्यता आली ही कशामुळे आहे, कशामुळे आली. तर हे माझे जे बालक आहेत ते पांडू विठ्ठलाचं त्या विठ्ठलाचं नाव घेतात म्हणूनच सर्व काही आपल्याला म्हणलं. हो कशाला नाव घेतात त्याचं, तुम्ही काय केलं आपल्याला त्याचं बरोबर. बरेच लोक म्हणते तो कशाला वाऱ्या करतो, काय गेलो वारीला गेलो होतो, म्हैस मेली वारीला गेलो होतो, काय दादा. आणि मग महाराज असं म्हटल्यानंतर विषय असा झाला. तुकोबाराय मात्र महाराज जिजाबाईने बोलावं, परंतु लक्षात असू देवा, लक्षात असू द्या एवढा त्रास तुकोबारायांनी भोगला. परंतु महाराज जिजाबाईने त्यांना कधी उपाशी झोपू दिले नाही हो, नाही झोपू दिलं. तुकामाय महाराज या ज्या डोंगरावर तर आपला सत्ता घातला आपण, त्या डोंगरावरती महाराज जिजाबाई त्यांच्याकरता जेवण घ्यायची. तुकोबारायांचं जीवन परमार्थिक वृत्तीचं झाल्यानंतर देवाशिवाय काही तुकोबारायांना आवडत नव्हतं. आपलं तसंच आहे.
आपलं तसंच आहे. आपल्याला आता आपलं पोरगं आवडतं, आपल्याला आपली पत्नी आवडती, आपल्याला आपलं घर आवडतं. तुकोबाऱ्यांना देवाशिवाय काही आवडत नसतं. म्हणून सांगतो, देवाशिवाय काहीच आवडत नाही. देवाशिवाय चला, देवाशिवाय काहीच आवडू नये. कारण ज्यांना नाही ते त्यांचं काय असल्याला नंतर कोण. आणि सांगायचं तात्पर्य एवढं की तुकोबाऱ्यांना देवाशिवाय काही आवडत नव्हतं दादा. आपल्याला आपलं घर आवडतं, आपल्याला आपलं पोरगं आवडतं, आपल्याला आपले तुमचं नाही हो ज्यांचं आहे आपल्याला आपली बायको आवडते. पण मला सांगा तुम्हाला, देव आवडतो आपल्याला पण कशापुरता. देव आवडतो, पण जसं जेवढा देव आवडतो तेवढा आपली बायको आवडते. जेवढा देव आवडतो तेवढा आपला मुलगा पण आवडतो. पण तुकोबाऱ्यांच्या बायकोकडे, पोराकडे, कोणाकडे लक्ष नव्हतं दादा. फक्त देवाचं भजन, फक्त देवाचंच भजन तुकोबाऱ्यांनी करावं. देवा अतिरिक्त भजन अतिरिक्त काही करू नये. प्रसंग एक दिवशी होता. महाराज तुकोबाऱ्यांनी गळ्यामध्ये विना घातला, विना लटकवला आणि निघाले पांडुरंगाचं भजन करत. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, देवावर तुकोबाऱ्या राहत नव्हते. आपण एक करतो ना, परंतु आपलं देवासाठी आपलं आता ज्ञान मला कधी बघितलं सोडतो आपल्या चला. आणि असतो मला तुकोबाऱ्यांचं महाराज गेल्यामध्ये मिळा घालवा, विठ्ठल पांडुरंगाचं भजन करावं. आणि भजनाकरता महाराज तुकोबाऱ्यांची साधना आहे आपल्या डोंगरावरती नाही. आज बघा तुम्हाला सर्व काही इकडे व्यवस्थितपणा झालेलं आहे. या ठिकाणी आज गाड्या येतात, कितीच खायला मिळतं. पण मला सांगा तुम्ही, किती या ठिकाणी सर्व काही जंगल असताना या ठिकाणी महाराज कशाची भीती न बाळगता महाराज तुकोबाऱ्यांनी या ठिकाणी साधना केली. त्या साधनेचं फल तुकोबाऱ्यांच्या पदरात पडलं दादा. परंतु साधना केल्यानंतर तुकोबाऱ्यांनी घराच्या बाहेर पडावं. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर मात्र महाराज कशाची भूक ताण कशाची विचार करू नये. यावर एक दिवशीचा प्रसंग असा, एक दिवशीचा प्रसंग तुकोबाऱ्यांनी उमरच्या बाहेर पाय टाकला. आणि जिजाबाई विचारलं, मालक ओ मालक, अहो तुम्ही जाता भंडाऱ्यावर जाता का भामचंद्रावर जाता का बोराड्या डोंगरावर जाता? कधी सांगून तर जात जा ना, सांगून तर जात जा ना. कारण तुकोब महाराज जिजाबाई त्यांना जीव घातल्याशिवाय जेवत नव्हत्या हो. असं सांगितल्यानंतर अगं अवदे काय सांगू तुला, मी घराच्या बाहेर पडलो की नाही, मी घराच्या बाहेर पडलो की नाही माझंच मला कळत नाही. मी कुठे चाललोय, बोराड्या डोंगरावर चाललो का भामचंद्रावर चाललो का भंडाऱ्या डोंगरावर चाललो ग, हे माझंच मला कळत नाही. पण सांगू का तुला, गावाच्या बाहेर आल्यानंतर रस्त्यावरची माती उचलायची आणि ती कानाला लावायची. आणि त्या मातीतनं जर विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकायला आला तर त्या रस्त्याने मी गेलो असं समजायचं. आणि ज्याच्या पदस्पर्शानं माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपण कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, आपण कीर्तनामध्ये टाळी वाजवत नाही. आणि तुकोबाऱ्यांच्या पदस्पर्शानं माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती दादा. आणि प्रसंग असला एक दिवसाचा माई तो जिजाबाईनं महाराज मुकार जेवण तयार केलं, पाठी डोक्यावर घेतली, कोपऱ्यामध्ये पाणी घेतलं. बघा इथे तुम्हाला मोठी कथानक आहे इथे. कारण या ठिकाणी जे पाणी निर्माण झालं रस्त्याने येताना तो मोकळा फुटला होता, पाणी नाही म्हणून इथं प्रत्यक्षात गंगा वगैरे घ्यायचा. आणि मग सांगायचं काय महाराज, पाठी डोक्यावर घेतली. जिजाबाई गावाच्या बाहेर आल्या
आणि महाराजांना काय झालं, रस्त्यावरची माती उचलली आणि ती कानाला लावली. त्या मातीतनं विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येऊ लागला. तो होता भांडाऱ्या डोंगराचा रस्ता. आणि भांडाऱ्या डोंगराचा रस्ता असल्यानंतर त्या रस्त्यानं जिजाबाई येऊ लागल्या आणि या डोंगराच्या पायथ्याशी आल्याबरोबर खस्स दिशी काटा एक पायामध्ये घुसला आणि अंगार झाली अंगाची, डोक्यावरची पाठी दंदिशी आदळी. अरे विठ्या, नवऱ्याला वेडं लावलंस आणि माझ्या पण पाठीमागे लागला असतो रे बाबा. असं म्हटल्याबरोबर ब्रह्मांडाचा मालक जगदीश परमात्म्यानं महाराज एका गुराख्याचं रूप घेतलं. अरे बालरूप घेतलं आणि तिथे आल्यानंतर अष्टवर्षाची हातामध्ये काठी आहे. महाराज काय तर कारण फाटकाचा पंचा नेसलेला आहे, मोठी पाठकीशी आहे आणि महाराज ब्रह्मांडाचा मालक जिजाबाई जवळ आला आणि काय म्हणाले, काय झालं माई? अरे काय झालं विचारतो बाळा. बघ पायामध्ये किती काटा घुसलाय. आता नीट भगवंत काय म्हणाले, मी काढू काय? जिजाबाईचं उत्तर आहे, बाबा तू कसा काढतो रे, तू लहान आहे, तुला कुठंच दिसणार आहे तो. असं म्हटल्याबरोबर झालं काय महाराज, वैशेष असा आहे दादा. भगवंत म्हणाले, अरे बाबा तू लहान आहे, तुला कुठं काढता येणार आहे? त्यावेळेस मात्र काय म्हणाले भगवंत, गुराख्याच्या रूपात आलेले भगवंत म्हणाले, बाई मी चांगल्याची काठी काढली नाही, मी चांगल्याचे काठी काढलेत बरं. असं म्हटल्याबरोबर महाराज एक काटा काढायचा असला, पायातला काटा काढायचा तरी दुसरा काटा आणावा लागतो ना. आपण शेतकरी वर्गाचे माणसं आहोत आणि काटा निघल्यानंतर मात्र एक काटा खिशात ठेवायचाच असतो ना, तर दोन्ही फेकून द्यायचे असते, दोन्ही फेकून द्यायचे असतात दादा. तसं प्रसंग काय झाला, महाराज जिजाबाईचा पाय आपल्या टोंगळ्यावरती देवाने घेतल्यानंतर तो काटा शोधू लागले भगवंत. तुझ्या पायाला बोट लावावं एक आणि ते बोट पुन्हा तोंडात लावावं, पुन्हा पायाला लावावं, पुन्हा तोंडात ते बोट घालावं. असं वारंवार चालू असताना जिजाबाई म्हणाले, अरे मनाला होताच ना मी काढतो म्हणून, एवढा वेळ का लागला? मनातल्या मनात ब्रह्मांडाचा मालक म्हणू लागला, माय माझ्या भक्ताचं जेवण घेऊन तू दररोज जातीस, तो तरी काय मागत नाही, पण निदान तुझ्या त्या सेवेतून तरी मला मुक्त होता येईल ग. असल्या प्रकारचं महाराज झाल्यानंतर विषय असा आहे, महाराज तो काटा वगैरे काढला आणि काढल्यानंतर मग मात्र जिजाबाईला बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर मग काय झालं दादा, निकारी तुझं नाव काय, तुझं नाव काय म्हणल्याबरोबर विचार, अरे काय बनवऱ्याला वेळ लावलंस आणि तू म्हणजे महाराज सांगायचं भगवंत मागून आले. जिजाबाई तिथेच तुकोबऱ्यांना जेवण आल्यानंतर महाराज पाणी आणण्याकरता गेल्या. जिजाबाई तिथे पाणी नव्हतं पण प्रत्यक्षात गंगा तिथे निर्माण झाली दादा, या ठिकाणची स्थिती आहे. आणि तुकोबऱ्या जेवायला बसले, जेवायला ब्रह्मांडाचा आणि गोष्टी सांगू लागल्या पती पत्नीच्या, अगं तुझे देवाला तुला भेट दिलीस, देवाला तुला भेट दिली, काय तू महाराज जिजाबाईचंही सांगावं तुम्हाला. आणि प्रत्यक्षात भगवंत तुकोबऱ्याबरोबर जेवले. हा अधिकार कुठनं प्राप्त झाला? भगवंताच्या नामाने. तुकोबऱ्यांना हे अधिकार कसा प्राप्त झाला? मग म्हणून महाराज भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणे, समचरण दृष्टी विटीवरी साजिरी तेथी माझी हरी वृत्ती राहो, आणि कन लगे माईक पदार्थ तेथी माझी अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दुषितने जडोने दी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म ना. तुका म्हणे कीर्तनाचे कळले आम्हा वर्म. आणि कन लगे माईक पदार्थ तेथी माझी अर्थ नको देवा. विठोबा